नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. गणपती विसर्जना दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी प्रसाद म्हणून वाटली डाळ केली जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 2 सोप्या पद्धतीने वाटली डाळ करणार आहोत. त्या अगोदर अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 7 ते 8 तासांसाठी म्हणजे रात्रभर भिजत ठेवली होती. 7 ते 8 तासांनंतर डाळ चांगली भिजलेली आहे. मला सकाळीच वाटली डाळ करायची होती म्हणून मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, परंतु ही डाळ 4 ते 5 तासांसाठी भिजणे आवश्यक असते. आता ही सर्व डाळ आपल्याला एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही. अशा प्रकारच्या झाऱ्याच्या साहाय्याने डाळ काढून घेऊया. या डाळीमध्ये अजिबातही पाणी न घालता मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे खूप जास्त ही डाळ न वाटता ओबडधोबड अशी वाटून घेतलेली आहे. पहिल्या प्रकारची वाटली डाळ करण्यासाठी इथे कुकरचा छोटा डबा घेतलेला आहे. या डब्यामध्ये यातील निम्मी डाळ घालून घेऊया. डाळ शिजवण्यासाठी इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. यावरती हा डबा ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ वाफवली जात आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 4 आल्याचे काप, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे घालून मिक्सरमधून वाटून घेऊया. आता ही डाळ आपण वाफवण्यासाठी ठेवून दिलेली होती. ती डाळ चांगली वाफवली गेलेली आहे. ही डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अशी थोडीशी कुस्करून घ्यायची आहे व मिक्सर चालू बंद करून 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायची आहे. मिक्सरमधून 2 ते 3 वेळा फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथे वाटली डाळ तयार झालेली आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, मगाशी जे आपण मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं त्यापैकी 1 चमचा वाटण यामध्ये घालून घेऊया. तुमच्याकडे जर प्रसादासाठी केल्या जाणाऱ्या वाटल्या डाळीमध्ये लसूण घातलेला चालत नसेल तरी ते लसूण नाही घातला तरी चालू शकते. यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून 1 मिनिट तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतलेली ही डाळ घालून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ व थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. साखर घातल्यामुळे डाळ खायला एकदम चविष्ट लागते. ही वाफवलेली डाळ मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेतल्यानंतर एकदम सुटी अशी झालेली आहे म्हणून 2 ते 3 छोटे चमचे यावरती पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून घ्यायचा आहे व 2 मिनिटासाठी मंद आचेवरती झाकण ठेवून द्यायचे आहे. 2 मिनिटानंतर डाळ एकदम छान तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे पहिल्या प्रकारची वाटली डाळ रेडी झालेली आहे. आता दुसऱ्या प्रकारची वाटली डाळ करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा हिरव्या मिरचीचं वाटण, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून झाल्यानंतर यामध्ये मगाशी जी आपण मिक्सरमधून वाटून घेतलेली कच्ची डाळ होती ती यामध्ये घालून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, थोडंसं पाणी घालून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. डाळ मस्तपैकी मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी डाळ शिजू देऊयात. 2 ते 3 मिनटानंतर डाळ छान शिजलेली आहे. तर ही डाळ ही एकदम छान अशा प्रकारे तयार झालेली आहे. डाळ खायला एकदम खमंग लागावी यासाठी परत 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती अशी परतून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारे केलेली ही वाटली डाळ रेडी झालेली आहे. दोन्ही प्रकारे केलेल्या वाटली डाळ खायला खूप छान लागतात. परंतु दोन्ही प्रकारच्या वाटली डाळीमध्ये जर कंपेअर केलं तर कुकरमध्ये थोडीशी वाफवून घेतलेली वाटली डाळ खायला खूप चविष्ट लागते. प्रसादासाठीच नाही तर एरवीही तुम्ही अशा प्रकारची वाटली डाळ करू शकता. यालाच आपण सुका झुणका असेही म्हणतो. या दोन्ही डाळींपैकी तुम्हाला कुठली डाळ आवडली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.